इथे तुम्ही बघताय अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे दिसतं आणि खाण्यासाठी सुद्धा तेवढंच टेस्टी. तुम्हाला आवाज ऐकवते. वर्ण छान कुरकुरीत झालेले आणि आतमधून अर्थातच हे सॉफ्ट असतं, पूर्णपणे वाफाळले गेलेले. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या आणखीन एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये. तुम्हाला सांगू का, एकादशी दिवशी आहे ना दिवसभर उपवास धरावा लागतो, त्यामुळे लहान मुलांना तर अर्थातच सारखी भूक लागते. मग त्यांच्या मधल्या वेळेत कळून देण्यासाठी आज ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. अतिशय उत्कृष्ट अशी होते. कशी करायची चला पाहूयात. सगळ्यात अगोदर तर आपल्याला काय करायचंय, एका बाउलमध्ये हा एक उकडून घेतलेला बटाटा आहे जो मी सोललेला आहे आणि अशा पद्धतीने आपण याला खिसून घेतोय. आता या उकडलेल्या बटाट्यामध्येच आपण टाकणार आहोत 1 कप साबुदाणा. तर इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा मी साधारण 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवलेला होता. टाकून घेऊया. खिसलेलं आलं साधारण पाव चमचा. जर तुम्ही उपवासामध्ये जिरं खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं सुद्धा वापरू शकता. सोबतच चिली फ्लेक्स, हिरवी मिरची इथं मी तुकडे करून घेतलेत, तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. चवीनुसार मीठ. आता यामध्ये आपण दही देखील टाकणार आहोत, पण अगोदर काय करायचंय, अगोदर हे असं व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात. तर इथे तुम्ही बघताय आपलं हे मिश्रण अशा पद्धतीचं झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा दही टाकून घेत आहे. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबू पिळलं तरीही चालेल, पण थोडासा आंबटसरपणा पाहिजे म्हणजे हे छान लागतात. त्यानंतर इथं आपण हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहोत, थोडंसं ओबडधोबड अशा पद्धतीचं. म्हणजे काय होतं, खाताना ते दाताखाली आले ना शेंगदाणे छान लागतं. आता हे परत एकदा आपण एकत्रित करून घेऊयात. तर बघा अशा पद्धतीनं आपण हे मळून घेतलेलं आहे. आता आपण आपल्या दोन्ही हातांना तेल लावून घेतोय आणि त्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स करायचे अशा पद्धतीचे. सगळे बॉल मी एकदाच करून घेतलेत. म्हटलं परत सारखं ते हात भरवायला नको, एकदा तळायला लागलं की आपण कंटिन्यू ते तळू शकतो. तर इथं आपण तेल गरम करून घेतलेले आणि तेलाचं टेम्परेचर म्हणजे मध्यम गरम ठेवायचे. खूप जास्त कडकही आपल्याला करायचं नाहीये किंवा नॉर्मलही करायचं नाहीये. काय होतं, बॉल्स तेलात सोडल्यानंतर जेव्हा ते थोडेसे ओलसर असतात ना, तेव्हा जर आपण उलटणं किंवा चमचा लावला तर त्याला ते साबुदाणा किंवा बटाटा चिटकतो. तर त्याच्यामुळे साधारण एक 20-30 सेकंद त्याला आपल्याला उलटणं किंवा चमचा काहीच लावायचं नाहीये. वरच्या बाजूनं ते थोडेसे तयार झाले की नाही, मग नंतर त्याला अशा पद्धतीनं आपल्याला हलवत राहायचंय. आणि याला आहे ना सुरुवातीला आपल्याला गॅसचा फ्लेम मोठाच करावा लागतोय आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवरती मग ते छान खुसखुशीत होऊ द्यायचे. साबुदाणा पॉप्स इथे तयार झालेले आहेत. तुम्हाला सांगू का, वरून हे मस्त कुरकुरीत लागतात आणि आतमधून सॉफ्ट अशा पद्धतीचे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे पदार्थ जे आहेत ते गरमागरमच खाल्ले पाहिजेत बरं का, कारण की अर्थातच कालांतराने मग हे थोडंसं लूज पडतं. मस्तपैकी गरमागरम आपल्याला हे एन्जॉय करायचे गोड अशा दही बरोबर. आणि खाण्यासाठी सुद्धा तेवढंच टेस्टी. तुम्हाला आवाज ऐकवते. वर्ण छान कुरकुरीत झालेले आणि आतमधून अर्थातच हे सॉफ्ट असतं, पूर्णपणे वाफाळले गेलेले. आणि आतला तुम्ही गॅप बघू शकता, असं छान मस्त ते फुगलेले फुललेले. चला तर मग वाट कशाची बघताय, या मोठ्या एकादशीला ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. कारण की अर्थातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा उपवास धरतात, त्यामुळे अशा पद्धतीचे पदार्थ काहीतरी आपल्याला करावंच लागतं मधल्या वेळेत खाण्यासाठी. आजची आपली ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कळवा. परत भेटूयात अशाच छान छान नवनवीन सोप्यातल्या सोप्या रेसिपीज सहित. तोपर्यंत बाय.